आजच्या आपल्या सर्वांचे लाडके या शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, माझे लहान बंधू आदरणीय वसंतराव पवार यांचा वाढदिवस 1 ऑगस्टला असतो। त्या दिवशी आपल्याकडे आपल्या सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या वडिलांचं अचानक निधन झाल्यामुळे आपण तो काही वाढदिवस त्या दिवशी साजरा केला नाही, याची पूर्वकल्पना आपल्याला आहेच आहे। आणि आज योग लागला, मी धन्यवाद देतो सोनूभाऊला की सोनूभाऊमुळे आज योग लागला। मी त्या दिवशीच वसंतरावला म्हटलं की माझी इच्छा आहे वाढदिवस साजरा करायची। ते म्हणाले दादा आपण पुढच्या वर्षीचा करू ना, असं मला ते बोलले होते। पण पुढच्या वर्षीच्या ऐवजी लगेच 5 दिवसांनीच तुम्ही साजरा करण्याचा आयोजन केलं। कार्यक्रमासाठी उपस्थित आजचे सत्कारमूर्ती आदरणीय वसंतराव पवार, ज्यांच्या समन्वयामुळे आजचा हा कार्यक्रम आपल्यासमोर होतो आहे, ते आमचे स्नेही आदरणीय सोनूभाऊ संगेवार, त्यानंतर इथे उपस्थित असलेले शिवाजीरावजी आंबेडकर, बाबासाहेब बाबर, आदरणीय मस्केजी, आदरणीय डॉक्टर गवळी साहेब आणि आमचे चिरंजीव श्रीकांतजी यांनी आता सुंदर संचलन केलं। आणि तुमचं संचलन बहार यावं म्हणून तुमचे सन्माननीय मुख्याध्यापक वज्जे सर तुम्हाला नेहमी तुमच्या पाठीशी असतात। शाळेचे मुख्याध्यापक वज्जे सर, पवार साहेब ज्युनियरचे, आणि आज सर्व सन्माननीय शिक्षक, विद्यार्थी बंधूंनो, भगिनींनो, मुलांनो, मुलींनो, आणि इथे विशेष करून माझे परम स्नेही हरिभाऊ ढिकमल उपस्थित आहेत। मला त्याचा एक वेगळा आनंद आहे। त्यांचेही स्वागत आहे। आता वाढदिवस साजरा करत असताना ते वाढदिवस कोणाचेही साजरे व्हायला लागलेत आजकाल। कोणाचाही वाढदिवस साजरा न करता योग्य माणसाचा वाढदिवस साजरा व्हावा म्हणून आमचे मित्र गजाननजी, ज्यांचं एक सुंदर चॅनल आहे, त्यांनी हा उपक्रम सुरू केला। आपल्याला माहिती आता हे जे आहे ना, हे हजारो लोक पाहत आहेत, त्यांच्या हातात मोबाईल आहे, म्हणजे केवळ तुम्ही आम्ही पाहतोय अशातला भाग नाही, तर ते हजारो लोकांशी जोडल्या गेलेलं आहे। आमचा मराठवाडा नावाचं त्यांचं एक चॅनल आहे। आपल्याला प्रत्येकाला काय वाटतं की मी TV मध्ये दिसलो पाहिजे, मी कॅमेरामध्ये दिसलो पाहिजे, माझा फोटो आला पाहिजे, असं प्रत्येकाचं मत असतं की मी कसा दिसतो, मी कशी दिसते। आपण स्वतःकडे जेवढा वेळ पाहतो त्याच्यापेक्षा जास्त आपण आपल्या फोटोकडे पाहतो। एखादा जर फोटो आपला कॅमेऱ्यात निघाला तर तो 4-4 वेळेस पाहतो, मोठा करून पाहतो, छोटा करून पाहतो, या बाजूने पाहतो, त्या बाजूने पाहतो। का? आपल्यावर खूप प्रेम असतं, आपल्यावर स्वतःवर खूप प्रेम असतं। मग ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्या माणसाचा वाढदिवस आपण साजरा केला पाहिजे। मग आमचं वसंतराव सगळ्यांचं खूप प्रेम आहे, त्यामुळे आज वसंतरावांचा वाढदिवस साजरा होतो। वसंतरावच्या नावातच वसंत आहे, ते जिथं जातील तिथं प्रसन्नता, आनंद हा बरसणारच। वसंताचं आगमन झाल्यावर आपलं जसं मन प्रफुल्लित होतं, तसं त्यांच्या आगमनाने सुद्धा मन प्रफुल्लित होतं। आज त्यांचे वडील कैलासवासी विठ्ठलरावजी पवार साहेब, त्यांचं फार मोठं नाव होतं आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या मराठवाड्यामध्ये। आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणत्या शाळेत शिकतो, कोणाच्या शाळेत शिकतो, शाळा कुणी काढलेली आहे, त्याचा काय संदर्भ आहे, कोण माणूस आहे। मी गाडगे महाराजमध्ये शिकलो, मी गाडगे महाराजचा स्टुडंट आहे, श्री संत गाडगे महाराज। संत गाडगे महाराज यांच्या नावाने जी शाळा आहे त्या शाळेमध्ये, त्या ज्ञान मंदिरामध्ये शिकण्याचा आमचा योग आलेला आहे। तर माझी जाऊ राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊच्या नावाने ही शाळा आहे, ती पवार साहेबांनी सुरू केलेली आहे। आणि ती परंपरा पुढे जावी, वृद्धिंगत व्हावी, ती परंपरा चालावी, कारण ती परंपरा चालणं फार महत्वाचं आहे। त्याच परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न केले।
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. येत आहे ना प्रतिज्ञा तुम्ही? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि लगेच बाहेर गेले की बांधून घेतो. आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे, सगळा कचरा रस्त्यावर. ही जी गंमत आहे ही काय आहे याचा थोडासा आढावा आपल्याला आज घ्यायचा आहे. पण आज वसंतरावांचा वाढदिवस आहे. त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या वैचारिक परंपरा, समाजहिताच्या परंपरा ज्या त्यांच्या वडिलांनी निर्माण केल्या त्या परंपरा टिकून राहाव्या, त्या वृद्धिंगत व्हाव्या, त्या वाढाव्या आणि त्याचा उपयोग समाजाला व्हावा म्हणून या ज्ञानमंदिरांची स्थापना झालेली आहे. सर्वश्रेष्ठ ज्ञान काय असेल, दान काय असेल तर मी समजतो ज्ञानदान. रक्तदानापेक्षाही मी ज्ञानदानाला जास्त महत्त्व देतो. रक्तदानामुळे एक वाचू शकतो, ज्ञानदानामुळे पिढी वाचू शकतो. आणि राष्ट्र घडवायचं असेल तर ज्ञानदाना एवढा मोठा विषय दुसरा कोणताच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा विवेकानंद असतील, साने गुरुजी असतील, संत तुकाराम आहे, संत ज्ञानेश्वर आहे, जी सगळी समाजहितेशी मोठी मोठी माणसं होती. तुम्हाला यांचा किती परिचय आहे मला माहिती नाही. आज काही अख्खा भारत माझा देश आहे याच्यावरती कार्यक्रम घेण्यासारखा आज योग नाही आहे. ते पुन्हा जेव्हा येईल तेव्हा मी घेईल. एकात एक 3-3, 4-4 कार्यक्रम आहे. वेळ कमी आहे पण आज भारत माझा देश आहे याची प्रस्तावना आहे असं आपण समजू. वसंतरावसाठी एक माझी कविता आहे. तू जीवाला पसंत का सांगेन केव्हा तरी. तू जीवाला पसंत का सांगेन केव्हा तरी, आणि तूच माझा वसंत का सांगेन केव्हा तरी. तूच माझा वसंत का सांगेन केव्हा तरी. आताच तुला सारे सांगणे बरे नाही, आताच तुला सारे सांगणे बरे नाही. डोळ्यांचे डोह संथ का सांगेन केव्हा तरी, आणि तूच माझा वसंत का सांगेन केव्हा तरी. सर्व